ये जरा बस. हे बघ, मला नीट आठवून सांग. तू असं म्हणाली होतीस की जेव्हा प्रियाला तू पडताना पाहिलंस तेव्हा त्याच्या आधी एक कसला तरी मोठा आवाज झाला आणि मग प्रिया पडली. प्रिया! कसला आवाज होता तो? हो, म्हणजे मी आणि प्रिया बोलत असताना मागून कसला तरी आवाज झाला आणि नंतर प्रिया पडली. बघ, म्हणजे आठवून बघ, नीट आठवायचा प्रयत्न कर. तो कसला आवाज होता? नाही, मला नीट आठवत नाही. म्हणजे बरं मला सांग, तो जो आवाज होता तो एखाद्या दादा? पिस्तुलाचा किंवा गन? दादा वॉचमॅनला पार्किंग मध्ये ही केस सापडली. हे आपल्या कंपाऊंडच्या आत होती. हो सर. ती तिथे कशी आली तुम्हाला माहित नाही? नाही सर. झक मारता. सापडले का तुमच्या मिसेस? नसतील सापडल्या तर शोधा, कारण शोधल्याशिवाय सापडणारच नाही. हे काम फक्त एका माणसाचं असू शकतं. इन्स्पेक्टरना फोन करून या केस बद्दल सांग. अहो तुम्ही कुठे चाललात? दूध या. नाही, नको. मला जायला हवं. मी जाऊ का? कोर्स कोर्स जायचंच आहे. जायचंच आहे सगळ्यांना. एक ना एक दिवस इथून जायचंच आहे. तुम्हाला कोणी ठरवून ठेवलं इथे? पण मला एक सांग, तुमची ही अशी अवस्था कशी काय झाली? ही कशामुळे झाली? व्हॉट हॅपन? म्हणजे आम्ही तुम्हाला पाहिलं तेव्हा तुम्ही पार भिजलेला होता, जखमा अंगावर. कसं काय? व्हॉट हॅपन? व्हेन? हू? ते सगळं मला नाही माहिती, पण मला आता जायला हवं. मी जाते. बघा आता. अहो, आम्ही इथं तुमच्याशी संवाद साधू इच्छितो. एक माणूस म्हणून माणुसकीच्या पातळीवर हितगुज करू इच्छितो, आणि तुम्ही काय मला जाऊ द्या, मला जाऊ द्या. काय? मी जाते. मला जायचंय. वेलकम. ते मला जायचंय. मला जाऊ दे प्लीज. मला जाऊ देणार आहे. तुम्हाला मी पार घरी नेऊन सोडणार आहे, होम डिलिव्हरी. पण आमची तक्रार, हो तुम्ही बाई माणूस आहात. बाई माणसाने कसं तुमकत लचकत मुरडत अदबीनं चाललं पाहिजे. तुम्ही काय धडाधडा गेलात आणि परत आलात, बरोबर नाही. हे बरोबर नाही असं आम्ही नाही म्हणत. तांबडे बाबा म्हणतात ते राहा, शिका. शिक्षणाची तुम्हाला फार गरज आहे. आपल्या या समाजाला शिक्षणाची फार गरज आहे. मुलगी शिकली, प्रगती झाली असं कोण म्हणालं? तांबडे बाबा नाही. शहरातल्या रिक्षांवर लिहिलेलं असतं
तांबडे बाबाला फालतू गोष्टींचं श्रेय घ्यायची सवय नाही. नवे नवे ते तसं कधीच करत नाहीत. त्यामुळे तुम्ही इथे राहा, शिका. तर या सगळ्या चर्चेचं तात्पर्य काय? इथे चहा कॉफी काही मिळत नाही, फक्त दूध मिळतं. या येऊ मी. सी यू लेटर. सत्य की जय हो बाबा सदा. लक्ष ठेवा. हॅलो, अहो तुम्ही कुठे आहात? आणि फोन का नाही उचलला? मगाशी फोन केला होता मी तुम्हाला. ड्राईव्ह करत होतो. तुम्ही कुठे आहात? रागाच्या भरात घरातून बाहेर पडलात. मी मागून केवढे आवाज दिले तुम्हाला, पण तुमची गाडी गेटच्या बाहेर सुद्धा निघून गेली होती. हे बघा, प्लीज मला सांगा कुठे आहात. मला खूप काळजी वाटते हो तुमची. मंजिरी, काळजी करू नकोस. माझं एक काम होतं म्हणून बाहेर आलोय. अहो पण डोक्यात राग घालून काहीतरी वेडं वाकडं करेन का मी? नाही, तसं नाही. हे बघ, काळजी करू नकोस आणि घरात कोणाला काही सांगायची गरज नाही. काम झालं की येईनच घरी परत. चल बाय. हॅलो, मंजिरी, काय झालं? नाही म्हणजे सत्यजितने बोलवलं म्हणून तू नाश्ता सोडून आलीस आणि एवढा वेळ झाला? म्हणजे सगळ्यांचा नाश्ता झाला, सत्यजित घाईने निघून गेला, गौरांगला विचारलं तर तो टाळाटाळ करत निघून गेला. काय झालं बाई एवढं? सत्यजितचा कोणाचा फोन आला होता? हं? नाही आई, म्हणजे खरं सांगू तर मला माहिती नाही कोणाचा फोन आला होता ते. पण मग सत्यजितने तुला इथे का बोलवून घेतलं? नाही म्हणजे असं काय बोलणं झालं तुमच्या दोघात की एकदम वातावरणच बदलून गेलं घरातलं? आई, मी खरं सांगू का? मला तुम्हाला सांगायची इच्छा आहे सगळं, पण मी यांच्या शब्दाबाहेर नाही जाऊ शकत. एक सांगू म्हणजे मला तुला होणारा हा त्रास नाही बघवत का? हे बघ, कुठलीही गोष्ट अशी मनात साठवून ठेवली, मनात लपवून ठेवली ना तर त्रास जास्त वाढतो, कमी नाही होत. मी तुला कुठल्याही धर्मसंकटात नाही टाकणार. एवढंच वाटतं की आई म्हणून तुला माझ्याकडे मन मोकळं करावंसं नाही वाटलं, हो ना? आई, नक्की काय झालं माहिती नाही मला, पण काय झालं ना की अरे मुधोळकर साक्षात इथे? पण सापडल्या का मिसेस तुमच्या? मुधोळकर, यावेळेस आम्ही तुमची काही मदत करू शकत नाही. म्हणजे तुम्ही अगदी गुडघ्यावर बसलात तरी नाही. आणि सगळ्यात महत्वाचं, आज घरात पाव नाही येत ना. हे दादा, तुझं युद्ध माझ्याशी आहे ना, मग एकदाच काय तो समोरासमोर भीड आणि निकाल लावून टाक. पुन्हा असले घाणेरडे खेळ खेळायचे नाही. इथून पुढे जर मंजिरीकडे डोळे वर करून पाहिलंस तर तुला टेकायला मी गुड हे सुद्धा शिल्लक ठेवणार नाही. मला वाटलं होतं सत्यजित मला शोधत इथपर्यंत आलाय.
पण तो तर तुम्ही काय सरळ बोलतच नाही, सगळं ते आपलं जिलेबी सारखं वेटोळ्यागत बोलतो. आता मला सांग, आता आम्ही काय केलंय? तू पाठवलेलं कुत्र त्याची घाण मागे ठेवून गेले. एकच सांगतो दादा, माझ्या बायकोच्या केसाला जरी धक्का लागला ना तरी नाही, डायरेक्ट मुधोळकर, आमचं घर म्हणजे काय गार्डन वाटलं काय कुंजवनात फिरायला? नाही, हा बोला डॉक्टर. मिस्टर मुधोळकर, मला तुमच्याकडून ही अपेक्षा अजिबात नव्हती. काय झालं डॉक्टर? मी तुम्हाला सांगितलं होतं, मिसेस मुधोळकरांसाठी प्रेग्नन्सी किती नाजूक आहे, त्यांना जपायला हवं. हो म्हणजे मी माझ्याकडून सगळी काळजी घेतोय डॉक्टर. मी भाचीच्या लग्नाला जाण्याआधी त्यांना सांगितलं होतं चेकअपसाठी या म्हणून. आज 2 दिवस झाले तरी ते आल्या नाहीत. चेकअप? 2 दिवसापूर्वी मी त्यांना आठवण करून दिली होती की चेकअपसाठी यायचंय, पण अजूनही ते आल्या नाहीत. उद्या जर काही कमी जास्त झालं तर ब्लेम कोणावर? सॉरी डॉक्टर. ऍक्च्युली झालंय असं की मीच सध्या कोल्हापुरात नाहीये, बाहेर आहे मी. पण मी आज आल्या आल्या म्हणजे मी उद्या तिला घेऊन येतो ताबडतोब. ठीक आहे. प्रिया, प्रिया थांब. प्रिया, मंजिरी, प्रिया काय करतेस? आयुष्यात कधीच सुखाने जगू दिलं नाही, आता माझ्या मनासारखं मरू तरी दे मला. काही गोष्टी आहेत त्या मी तुला नाही सांगू शकत. काही सत्य बाहेर न आलेली बरी असतात. तुझं ऐकणं. प्रिया, अंजली ताई, हो काय झालं? अशा एकदम का ओरडलात? काहीतरी बोला. तुला परवा डॉक्टर पेन्शनचा फोन आला होता? आला होता. चेकअपसाठी अपॉइंटमेंट होती. का नाही गेलो आपण चेकअपसाठी? सॉरी, माझ्या लक्षात नाही राहिलं. या 2 दिवसात एवढा गोंधळ होता, माझ्या खरंच लक्षात नाही राहिलं. आय एम सॉरी. सॉरी. प्रत्येक गोष्टीचं एकच उत्तर आहे, सॉरी. आणि एकदा सॉरी बोललं की पुन्हा तीच चूक नव्यानं करायला तू मोकळी. आज गोळ्या घेतल्यास? हे काय आहे? काय आहे हे? गोळ्या पण घ्यायच्या नाहीत. हो, ते मी ठरवून करतेस काय सगळं? आधीच माझ्या डोक्याला ताप कमी आहे. एकीकडे प्रियाचं टेन्शन, त्यात तुझं आणि बाळाचं टेन्शन. भुगा पडून वेळ लागेल तेव्हा चैन पडेल का तुला? अहो,
सत्यजित भाऊ, तुमची काळजी, तुमची तळमळ मी समजू शकते. म्हणजे मंजिरी वहिनींवर तुमचं चिडणंही मी समजू शकते. खरं तर तुमच्या दोघांमध्ये बोलण्याचा मला काहीच हक्क नाहीये. पण एवढंच सांगायचंय की यात त्यांची काहीच चूक नाहीये. घरातली परिस्थितीच अशी आहे की कळतंय मला. तुम्ही नका काळजी करू, ठीक होईल सगळं. तुम्ही काळजी नका करू सत्यजित भाऊ. आता मंजिरीताईंच्या चेकअपच्या तारखा, औषधांच्या वेळा, या सगळ्याची काळजी तुम्ही नका करू. जोपर्यंत मी या घरात आहे तोपर्यंत या गोष्टींमध्ये मी लक्ष देत जाईन. मंजुषाताई, तुम्ही कशाला त्रास करून घेताय? प्रेमामध्ये त्रास कुठचा? नाही मंजुषाताई, तुम्ही या घरात पाहुणे आहात. या घरातली कामं करण्याची जबाबदारी तुमच्यावर नाहीये. पण सत्यजित भाऊ, मी आपण हे सगळं प्लीज नंतर बोलूया, प्लीज. व्यक्ती जर बोलली नाही तर तिच्या मनात काय ते समाजाला समजते, आसपासच्या लोकांना समजते. आणि विशेष करून ती जर स्त्री असेल तर तिची व्यथा समाजासमोर येते. मग तुम्ही बोला, बाई आम्ही छान समजूत काढतो, नवे नवे समजूत काढण्यात आम्ही पटाईत आहोत, आम्ही ते करू शकतो. तद्वतच आमच्यामध्ये संयम खूप आहे, नवे नवे ते आमच्या रक्तातच आहे. पण आम्ही खूप वेळ संयम ठेवू शकत नाही. इथं मात्र आम्ही आमचा पराभव जाहीरपणे मान्य करतो. नवे नवे तो आता तुमच्या समोर केलाच म्हणून समजा. आय एम व्हेरी मच एक्सक्यूज मी. काय काहीतरी वाटलं पाहिजे आम्हाला. अहो, समोर जेवणाचं ताट ठेवून आम्ही तुम्हाला काय हे ऐकू. त्यामुळं आधी तुम्ही जेवून घ्या. हॅव एव्हरीथिंग इज देअर इन ताट, व्हॉट एव्हर यू हॅव. दुःख कुणाला नसतं जगात, दुःख सगळ्यांना आहे. माझ्या पाठीशी तांबडे बाबा असले तरी दुःख आहेच ना. मिसेस, आमच्या मिसेस सोडून गेल्या. गेल्या काय गेल्या माहित नाही. त्या आमच्या सोबत नाहीयेत. आमच्या मनाला काय वाटत असेल विचार करा बाई. बस बस, स्वतःच्या दुःखाचं जास्त बोलू नये, व्यक्त येऊ नये. तुम्ही बोलत नाही काही. मी तुमच्याशी इतका संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय पण तुम्ही काही शब्दही चकार शब्द उच्चारत नाही. व्हॉट दिस इज, व्हॉट इज दिस. अहो, कोणासाठी तुम्ही हे उपोषण आरंभलंय? दॅट फेलो सत्यजित मुधोळकर. काय बाई, इकडे तुम्हाला काडीची किंमत नाही, मी तुम्हाला किंमत देतोय. बट आम्हाला नो किंमत. डोळकर आला होता इथे आमच्या घरी व्हिजिटला, पण तुम्हाला काय वाटलं मला भेटायला आला असेल? नो, नव्हे, मला नाही. स्वतःच्या बायकोची चौकशी करायला आला होता. मंजिरी सत्यजित मुधोळकरला भेटायला आला होता, तुम्हाला नाही. तुम्हाला किंमत नाही काही त्यांच्या लेखी. लेट इट गो. कमिंग टू द पॉइंट. तांबडे बाबाला शरण जा. त्यांच्या चिंतन शिबिरात सामील व्हा. तुमच्या पदरी सुखच सुख आहे बाई. खोटं बोलत नाही तांबडे बाबा शपथ. Good. I'm waiting outside there for your call. Call anytime. Available there.
येतो. रुसूबाई रुसली, कोपऱ्यात बसली, कोपऱ्यात बसली रुसूबाई.